जयश्री पाया पड की. तिथनच पड, सगळ्याला पोचतोय. ही मुलगी, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असले तर विचारा. संजू, विचार बरं तुला काय विचारायचं असलं तर. नाव काय? जयश्री समाधान भुईटे. यंदा काम पूर्ण होईल. मुलीला जाऊ दे आतमध्ये, उगाच तिला अवघडल्यासारखं होईल नाही का. बर, जावा तुम्ही आतमध्ये. निघतो आता आम्ही. मग जाता जाता कोरेगाव मध्ये जायचंय, तिथलं एक काम करून पुढे जायचंय. हा ठीक आहे संजू, निघूया ना आपण आता. अच्छा अच्छा. आधी सोडून तर येऊ त्यांना. बरं ठीक आहे, आमचं काय आहे ते तुम्हाला फोनवरनं कळवतो मग. हा बर बर, कळवा. अजिंक्य, अरे तुझा फोन बंद आहे का? फोन नाही चालू आहे की. का हो? अरे 5 वर्षचं सरपंच आलं होतं आणि ते म्हणत होतं तुझा सत्कार घ्यायचाय. तुझा फोन लागत नव्हता का उचलत नव्हता, काहीच कळना. हा हाय, मी जरा वेळी येतो घरी. बरं ठीक आहे. अरे वा, फौजीचा अजून सत्कार चालू आहे म्हणायचं. होय, नाव काढलंय आमच्या भाच्यानं, त्यामुळे पंचकृषीत आमची कॉलर एकदम टाईट. अहो असायलाच पाहिजे की राव. मामा एक मिनिट. आता कसं आहे बरं का, आम्ही गावाला जाणार, मग आमचा निर्णय होणार आणि मग तुम्हाला फोनवर कळवणार. त्यापेक्षा संजूचं असं म्हणणं आहे की आमचा जो काही निर्णय झालाय तो तुम्हाला सांगायला काय हरकत आहे. आम्हाला मुलगी पसंत आहे. आता तुमचंच काय असेल तर तुम्ही चर्चा करून निर्णय घ्या. बरं ठीक आहे, आम्ही चर्चा करतो आणि तुम्हाला तसं कळवतो. अच्छा. समाधान्या, काय बाहेर बोलणं झालं? पाहुणं काय म्हणलं? काय नाही, जाता जाता त्यांनी त्यांचा निर्णय सांगितला. काय काय असणार, त्यांना जेडी पसंत आहे म्हणली. आता पसंत न पडाय काय झालं? पसंत न पडण्यासारखं आपल्या जयश्रीच्यात काय आहे का? होय, आणि आता आपला निर्णय कळवायचा आहे त्यांना. मी म्हटलं आम्ही सगळेजण चर्चा करतो आणि तुम्हाला कळवतो. समाधान, आधी तुला काय वाटतं ते सांग आम्हाला. जीजे, मला वाटतंय पोरगा जेडी पेक्षा लई डाव आहे. वय आणि शिक्षण पण नाही त्याचं. आणि नोकरी आहे ती बी बेभरोशाची. होय, मला पण हे स्थळ पसंत नाही बाबा. आपली जेडी युनिव्हर्सिटीत पहिली आली आहे, त्या मनानं शिक्षण बी नाही त्याचं, आणि स्वतःचा बिझनेस सुरू केलाय तर त्याच्यात बी मला काही दम वाटत नाही. ठीक आहे, आपण त्यांना नकार कळवू. आणि दुसरा पोरगा बघू. एक मिनिट. नकार कळवायच्या आधी मला माझं मत विचाराल का नाही? बोल की.
तुला काय वाटतंय ते तरी सांग. तुम्ही त्या मुलाच्यात किती बी चुका काढा, पण मला मुलगा पसंत आहे. काय? अगं बावट आहेस का? जोड तर शोभल ना ग बाय, आणि पसंत करण्यासारखं काय का त्याच्यात? नाकारण्यासारखं काय आहे ग? आणि तुम्हीच म्हणता ना, पोराचं रूप नाही तर त्याचं कर्तृत्व बघायचं असतं. तो स्वतःच्या पाया उभा आहेच की, मग काय वाईट आहे? अगं पण त्याचा काही भरोसा आहे का? तसं बघितलं तर अजिंक्यांचा तर कुठे काय भरोसा आहे. तरी बी शीतलच्या घरचे तयार झालेच ना. अजिंक्य तिकडे बॉर्डरवर असणार, किमान ह्यो मुलगा मला वेळ तर देऊ शकतो. अजिंक्य तर शीतलला वेळ बी देऊ शकत नाहीत. हा विचार केलाय का शीतलच्या घरच्यांनी? अगं पण त्याच्या कामाची काही शाश्वती नाही. आज आहे तर उद्या नाही. आज एक साईड चालू आहे तर उद्या दुसरी मिळेल का नाही याची शंका. आर्मी मध्ये तर कुठे शाश्वती आहे? आज माणूस जगतोय का मरतोय याची बी शाश्वती नाही. याची तुलना कशी करणार? शीतलच्या घरच्यांनी जसा अजिंक्यांवर विश्वास दाखवला तसाच तुम्ही बी त्या मुलावर दाखवायला पाहिजे. जयडे, तू आजीची त्या पोराची उगाच तुलना करतेस. आजा पण मामाकडे वाढलाय, ते पोरग बी मामाकडे वाढले. आता त्या पोरानं काय केले आणि आजानं काय केले बघतेस ना. असं कसं म्हणता तुम्ही? अजिंक्य स्वतःच्या जीवावर फौजी झालेत. तो मुलगा बी आज ना उद्या काहीतरी करून दाखवल. आता त्याला थोडा वेळ लागल एवढंच. कुणाला कमी लेखणं मला पटत नाही. जयडे, अगं निस्ता पोरगा बघून नाही चालत. त्याचं स्वतःचं काही घरदार आहे का बघाय नको. ते पोरग मामाकडे वाढलंय, त्याचं स्वतःचं असं काय आहे का नाही जाऊन बघाय नको वे. जिजे, अजिंक्यच्या नाव तरी कुठे काय आहे ग? मुलीकडचे मुलगी द्यायला तयार व्हावेत म्हणून किमान घर तरी अजिंक्यच्या नावावर पाहिजे. म्हणूनच तू त्यांच्या नावावर घर केलंस ना. आपल्याला ना फक्त दुसऱ्यांच्या चुका दिसतात, आपल्या चुका दिसत नाहीत, हेच खरं. तसं बघायला गेलं ना तर अजिंक्यच्या मध्ये पण माप चुका निघतील. स्वतःच्या नावावर घर नाही, बायकोला वेळ द्यायला जमणार नाही, तिकडे आर्मी मध्ये जगतील का मरतील याची बी शाश्वती नाही. ह्योच विचार शीतलच्या घरच्यांनी केला तर अजिंक्यचं लग्न कसं होईल? तसंच आपण बी फक्त निगेटिव्ह बाजूच न बघता चांगल्या गोष्टी पण बघितल्या पाहिजेत. संसार सुखी करायचा असेल तर मला बी हातपाय हलवायला लागणारच की. जयडे, नक्की काय म्हणायचं तुला? तुम्ही किती बी नाही म्हणा, पण मला यो मुलगा पसंत आहे आणि मला याच मुलासंग लग्न करायचंय. अनेकदा त्या मुलाच्या जागी तुम्ही अजिंक्यांना ठेवून बघा, तुम्ही बी त्या मुलाला होच म्हणाल.